नमस्कार फॅमिली, श्री स्वामी समर्थ. तर माझ्या मेथीच्या लाडूची तयारी सुरू आहे. तुम्ही माझ्या मेथीच्या लाडूला खूप भरभरून प्रतिसाद देताय आणि त्याचीच हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी काढलेला आहे. तर पुन्हा एकदा मला 40 मेथीच्या लाडूची ऑर्डर आलेली आहे आणि त्याचीच तयारी करायला मी घेतलेली आहे. कामावरून आली, पहिले सगळ्यात आधी नाश्ता वगैरे बनवला, मुलांना मिस्टरांना दिला, मी पण नाश्ता केला आणि लगेचच या मेथीच्या लाडूच्या तयारीला लागली. आणि मला ते जे मी ड्रायफ्रूटचे लाडू केले होते त्याची पॅकिंग पण करायची बाकी होती. ह्या सगळ्या लाडूच्या गोंधळामध्ये प्रत्येक ऑर्डरचे व्हिडिओ शूट करायला जमत नाही. तर आता मुलाला घेतलेला आहे मदतीला. आज त्याला सुट्टी आहे, शनिवारी त्याला सुट्टी असते, तर त्याला असं अधूनमधून मदतीला घेते. त्याला म्हटलं, चल बाबा मला खारीक तरी फोडून घे. तुम्हाला तर माहिती आहे मी रेडीमेड खारीकची पावडर किंवा खोबऱ्याची पावडर ही वापरत नाही. मला ते स्वतः केल्याशिवाय मी स्वतः बनवल्याचं समाधान होत नाही. त्यामुळे खारीक फोडण्यापासून ते बारीक करण्यापर्यंत, बारीक चिरण्यापर्यंत, खोबरं चिरण्यापर्यंत हे सगळं काम मी स्वतः करते. तर हे 40 लाडूची ऑर्डर माझ्या ओळखीच्यांचीच आलेली आहे, जे माझ्या एरियात घाटकोपरमध्येच राहतात आणि ते स्वतः डिलेवरी घ्यायला येणार आहेत. तर तुम्ही बघू शकता सगळ्या वस्तू मी व्यवस्थित चिरून घेतलेल्या आहेत, फ्राय करून घेतल्या आहेत. काजू, बदाम, पिस्ता फ्राय केला आहे, खारीक बारीक चिरून फ्राय केलेत, मखाने फ्राय केलेत, सूर्यफुलाच्या बिया, तसंच कलिंगडाच्या बिया, तसेच आळशी, हलीम आणि भोपळ्याच्या बिया या मी एकत्रच तुपामध्ये फ्राय केल्यात. तर हे सगळं मी साजूक तुपात केलेलं आहे. त्यानंतर हे खोबरं पण मी बारीक बारीक कापा करून फ्राय केलेलं आहे. त्यानंतर डिंक फ्राय केलेलं आहे, सुंठ कुठून घेतलेलं आहे. तर हे सगळं आता आपण एक एक करून मिक्सरमध्ये बारीक करणार आहे. तर काल रात्रीच मी मेथी छान भाजून घेतली आणि ती बारीक पावडर करून मग मी ती साजूक तुपामध्ये भिजत घातलेली. एक दिवस आधी मेथी भिजत घातल्यावर लाडू कमी कडू लागतात. तर मी सगळ्यात आधी मखाने, पांढरे शुभ्र मखाने वाटायला सुरुवात केली. त्यानंतरनं मी हे जे काळे मनुके आहेत हे पण मस्त तुपात फ्राय केलेले आहेत आणि हे सुद्धा सगळे वाटून घेतले. सगळ्या वस्तूंची पावडर करून झाल्याच्यानंतर मी गुळाचा पाक करायला घेतला. त्यासाठी मी 1 चमचा तूप टाकलं कढईत आणि हे गूळ घेतलेला आहे. हा अर्धा किलो गूळ आहे. तर अर्धा किलो गूळ ह्याचा मी पाक करणार आहे. म्हणजे पाक म्हणजे फक्त आपल्याला हे थोडंसं वितळवून घ्यायचं आहे. जास्त आपल्याला असं 1 तारी 2 तारी असा पाक नाही केला तरी चालतो. तर मी हे फक्त तूप थोडंसं वितळवून घेते. तर तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे तूप वितळवून घेतलेलं आहे. तर ह्याचा कलर ह्यासाठी चेंज झाला कारण ह्यामध्ये मी जायफळ आणि विलायचीची पावडर टाकली आहे आणि थोडासा काळा गूळ टाकलेला आहे. जो ऑर्गॅनिक गूळ असतो ना तो थोडासा टाकलेला आहे. म्हणजे 2 चमचे गुळाची पावडर ती टाकलेली आहे, जेणेकरून असा थोडासा रंग येतो आणि त्यामुळे लाडू खूप छान दिसतात. तर आपला गुळाचा पाक हा रेडी आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते मी काय कसं मिक्सरमध्ये सगळी पावडर केली. तर ही सर्वात आधी खारीकची पावडर आहे, त्यानंतर काजू, बदाम, पिस्त्याची पावडर आहे, त्यानंतर ही मखाण्याची पावडर आहे आणि ही जी आपण ज्या सगळ्या बिया, हलीम वगैरेच्या बिया सगळ्या घेतलेल्या त्याची पावडर आहे आणि त्याच्याच बाजूला ही खोबऱ्याची पावडर आहे. आणि हे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. फक्त 1 वाटी, बघू शकता तुम्ही छोटीशी वाटी आहे, तेवढंच गव्हाचं पीठ छान तुपात भाजून घेतलं आहे. बाजूला मेथी आहे छोट्या डब्यामध्ये रात्री भिजत घातलेली. त्यानंतर ह्याच्यामध्ये काळे मनुके, थोडंसं खजूर आणि थोडंसं खोबरं, असं जे थोडंसं शेवटी राहिलेलं ना परातीत, ते मी एकत्र सगळं वाटून घेतलं आहे. तर आपल्या ह्या सगळ्याची मस्त अशी पावडर करून घेतलेली आहे. ही थोडीशी जाडीच ठेवली तरी चालते, एकदम आपल्याला बारीक करायची गरज नाही. तुम्ही बघू शकता अशी रवाळ अशी मी पावडर केलेली आहे. फक्त आपल्याला मेथी ही बारीक पावडर करायची असते. हे सगळं मी एकत्र करून आता मिक्स करून घेणार आणि त्यानंतर गुळाचा पाक टाकून हे असे लाडू वळलेले आहेत. तर ह्या लाडूला खूप तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहेत. मला कुर्ल्यावरनं म्हणा, विद्याविहारवरनं म्हणा आणि एक ऑर्डर दादरची पण आलेली आणि एक मुलुंडची पण ऑर्डर आलेली. तर अशा माझ्या ऑर्डर्स चालू आहेत. तर मुंबईमध्ये असलेल्या ऑर्डर मी किंवा मिस्टर आम्ही कोणीही जाऊन डिलेवरी देऊन येतो. तर मुंबईतल्याच ऑर्डर मी सध्या घेत आहे, लांबच्या घेत नाही आहे. आणि हे जे लाडू आता ज्यांच्यासाठी बनवलेत हे आमच्याच एरियातले ओळखीचे आहेत आणि ते घरीच येणार आहेत लाडूची डिलेवरी द्यायला.
तर मी हे आता सध्या डब्यात काढते, त्यानंतर ना मग मी बॉक्समध्ये पॅक करणार आहे, तर ते तुम्हाला पुढे व्हिडिओत बघायला भेटेल. आणि हो, ते कस्टमर आल्यावर त्यांचा व्हिडिओ पण मी शूट केलेला आहे, तो सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओतनं मी तुम्हाला दाखवणार आहे. कस्टमर आलेले ते कसे होते, आम्ही खूप गप्पा मारल्या, खूप छान होते, तर त्याची पण व्हिडिओ क्लिप मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर हे सगळे लाडू मी बनवलेले, त्यांची 40 लाडूची ऑर्डर होती, तर 45 लाडू झाले होते. तर मी त्यांच्या बॉक्समध्ये 42 लाडू पॅक केले, 2 लाडू मी कॉम्प्लिमेंटरी दिले. हे मी नेहमीच करत असते, कस्टमरच्या ऑर्डर आल्या की 2-3 लाडू हे मी एक्स्ट्रा देते. का माहिती का, खूप समाधान वाटतं. आणि जेव्हा ते माझ्या लाडूच्याबद्दल कौतुक करतात, त्यांना माझे लाडू आवडतात, तेव्हा असं वाटतं की मी जी मेहनत केली आहे ती सफल झाली. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी डब्यात लाडू पॅक केले. त्यानंतर कस्टमर संध्याकाळी येणार म्हटलं तर मी लगेचच अशा प्रकारे ह्या बॉक्समध्ये लाडू व्यवस्थित पॅक केले आणि टोटल 42 लाडू त्यांना दिले. त्यानंतर तुम्ही बघू शकता लाडू झाल्याच्यानंतर रात्री 12:30 वाजेपर्यंत माझी कामं चालू होती, कारण लाडू करणं हेच नाही, लाडूचे त्यानंतर निघालेली भांडी, त्यानंतर किचन गॅस जो घाण होतो, चिकट होतो, तूप, तेल, गूळ ह्याचे डाग पडतात, ते लगेचच असे क्लीन करावे लागतात. तर रात्री 12:30 झालेले आणि मी भांडे घासत होती, किचन क्लीन करत होती. त्यानंतर मला अजून लादी वगैरे पुसायची होती. तर किचनवर काम किती असू दे, मला परत दुसऱ्या लाडूचे जरी भाजणी वगैरे करायची असेल, भाजायचं तळायचं असेल, तरी मी किचन क्लीन केल्याशिवाय पुन्हा कामाला सुरुवात करत नाही. तर फायनली संध्याकाळ झाली आणि 8 वाजता हे स्वतः आलेले. थँक्यू तुमच्यासाठी, तुम्ही एवढं केलं. त्यांनी मला हे फूल आणि चॉकलेट दिलं. खरंच थँक्यू. खरं मला ना अक्षरशः गरज होती, मी ना बघत होती कोण करून देईल. आम्ही खूप गप्पा मारल्या, हे खूप चांगले होते, माझ्याशी खूप बोलले. ह्यातनं एक गोष्ट नक्की आहे की वाईट माणसं जशी जगात आहेत तशी चांगली माणसंसुद्धा आहेत. आणि रक्ताच्या नात्यापेक्षा ही जोडलेली नाती जी असतात ती आपल्याला खूप जवळची वाटतात, जसे की तुम्ही पण आहात. जी माझी यूट्यूब फॅमिली आहे, नेहमी मला सपोर्ट करतात, नेहमी मला चांगले चांगले सल्ले देतात. त्यामुळे माझ्या पाठीशी स्वामी जसे उभे आहेत तसेच माझी यूट्यूब फॅमिलीसुद्धा आहे, असेच मला वाटते. तर असेच आशीर्वाद तुमचे माझ्या डोक्यावर नेहमी राहू द्या. मला असेच सपोर्ट करत जावा, माझ्या व्हिडिओना लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. तर ह्यांनी मला खूप छान फीडबॅक पण दिला. लवकरच ते पुन्हा मेथीच्या लाडूची ऑर्डर देणार आहेत त्यांच्या आईसाठी आणि तुम्हाला दाखवते त्यांनी दिलेला फीडबॅक. तर बघू शकता तुम्ही, त्यांनी एवढा छान फीडबॅक दिला, तर तुम्ही वाचा आणि बघा. मग खरंच या फीडबॅकसाठी त्यांना मनापासून ते धन्यवाद म्हणते. थँक्यू सो मच, एवढा छान फीडबॅक दिला. आणि असे फीडबॅक बघितल्यावर, तुम्ही असे कौतुक केल्यावर मला असं वाटतं खरंच मी जी मेहनत करते आहे त्याला कुठेतरी सफलता मिळत आहे. तर याच फीडबॅकसाठी ही छोटीशी क्लिप त्यांच्यासाठी. कस्टमर एवढे चांगले होते ना, खरं तर त्यांच्या मिस्टरांचा आणि त्यांच्या मुलीचा सोबत मला एक छोटासा व्हिडिओ काढायचा होता, पण नाही जमलं. आम्ही एवढ्या गप्पा मारल्या, 1 तास ते माझ्याबरोबर बसलेले आणि एवढं सुंदर असं फूल आणि ही कॅडबरी ते मला देऊन गेले. आणि कस्टमर म्हणाल ना तर ते असे ओळखीचे होते, खूप छान कपल होते आणि खूप असे कोणतरी जवळचं आलंय आणि माझ्याशी खूप मन खोलून गप्पा मारल्यात असं वाटलं मला. तर तुम्ही पण सपोर्ट करत जावा. आणि हे त्यांनी आणलेलं फूल आणि चॉकलेट छान आहे ना. तर ह्या व्हिडिओद्वारे मी त्यांना थँक्यू सो मच म्हणते, कारण ते माझे सबस्क्रायबर पण आहेत आणि फॉलोवर्स पण आहेत. तर थँक्यू सो मच चॉकलेट आणि फुलासाठी. चला मग बाय.